फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. केम छ मज्जामा. सो मी आता वावरात आलेली आहे आणि हे जे तुम्ही घर बघता हे आमचं नवीन घर आहे. आज मी तुम्हाला घराचा टूर देणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. चला मग आपण बघूया. सो गाईज हे बघा, इथून सुद्धा एंट्री आहे घराची आणि इकडून पण आहे, पण इथं पायऱ्याने जातात सध्या. सो आपण इकडनं एंट्री करू. आणि हा इथं मस्त ओटा आहे आणि ह्याच म्हणजे हा ओटा आहे त्याच्या इकडच्या साईडने बघा हे किचन आहे. सध्या इथं पसारा आहे म्हणजे ऑलमोस्ट काम राहिलेलं आहे. त्याच्या एक्झॅक्ट अशा फ्रंट साईडनी हॉल आहे आणि इकडून पण एंट्री हॉलला, जे की मी तुम्हाला सांगितलं आता. आणि ही जी आहे ही बेडरूम आहे आणि याच्या इकडून व्ह्यू बघा असा आहे. याचं प्लास्टर झालेलं आहे, बाकीचं याचं राहिलेलं आहे. आणि ह्याच बेडरूमच्या बाजूला पण आपलं हे वाली एक बेडरूम आहे आणि याला 2 विंडोज आहे. इकडून असा व्ह्यू आहे आणि इकडनं असा आहे. जे ही चाळ दिसती का, ती कांद्याची चाळ आहे आणि ते लांब जे वावर आहे ते आमच्या काकाचे असे. आणि ह्या इकडनं आपण हे बघा हा ओटा आहे आणि इथं पायऱ्या बनणार आहे आय थिंक. सो आपण आता वरच्या फ्लोअरला जाऊ. हे बघा इथून काय मस्त, आणि तिकडे शेततळ पण आहे. वरच्या बेडरूमला खूप छान व्ह्यू येतो तसा. हे बघा, इथून गेलं तर हे बाथरूम आहे अँड हे वॉशरूम आहे. ही वाली माझी बेडरूम आहे अँड इकडून व्ह्यू पण खूप छान आहे. सो मी हीच बेडरूम घेतलेली आहे. म्हणजे आता हे काय म्हणतात त्याला, ते लाकडं लाल त्यामुळे छान दिसत आहे, नाहीतर खूप छान आहे. अँड इकडच्या साईडनी पण आहे की आणि एक्झॅक्ट इकडच्या साईडनी आणखीन एक बेडरूम, म्हणजे टोटल 4 बेडरूम आहे आमच्या घरी. इकडनं पण छान व्ह्यू येतो, पण बाजूच्या याच्यामधून थोडीशी छान येतो. आणि ही इथं गॅलरी. आता आपण सगळ्यात वरती जाऊ त्या. अँड हे जे दिसतंय का तुम्हाला, इथं आम्ही सिटिंग एरिया करणार आहे. अँड इथं आपलं काही नाही, असंच राहणार आहे. आपण आता वरती जाऊ. हे बघा, सेकंड फ्लोअरच्या वरच्या स्लॅबवरती आता आपण आलेलो आहे. सो बघा, खूप उंच आहे इथं, एकदम भारी. आता हे सध्या म्हणजे आताच 2-4 दिवसांनी स्लॅब टाकला. सो इथं पाणी आहे. तिकडे जाऊ नाही शकत मी, ट्राय करते मी. नाही, खूपच पाणी माझ्या बुटामध्ये जाईल. हे बघा, इथून खालचा व्ह्यू असा येतो. आणि इथून पण हा असा येतो. तिकडे विहीर आहे आमची. आणि ते जे लांब दिसतंय का, ते आमचं पावनधाम आहे. म्हणजे तिथं मुलांचं जे त्यांना बनवायचं आहे का, म्हणजे ते ढोल ताशा वगैरे शिकवत नाही का, ते तिथे शिकवतात.
तर आपण आता पुन्हा खाली जाऊ. सो गाईज, तुम्हाला कसा वाटला आमचा होम टूर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला थोड्याच वेळाने ना स्कूलमध्ये पण जायचं आहे. आज थोडीशी क्लॅरिटी जास्त आहे इथं, नाहीतर मोबाईलला क्लॅरिटी नाही राहत. मी तुम्हाला आमचं इथूनच म्हणजे आमच्या वावर शेत वगैरे सगळं दाखवते. हे बघा, ही जी बाजरी दिसतीये ती माझ्या मोठ्या काकाची आहे आणि त्याच्या बाजूची जी आहे ती मधल्या काकाची आहे. आणि ते डाळिंबाचे झाडं दिसत आहेत ते आमचे आहे. आणि त्याच्या बाजूला रोप आहे छोटे छोटे डाळिंबाचे. तर कोणाला रोप लागत असेल तर कमेंट करा. 25 रुपयाचं एक झाड आहे, म्हणजे तुम्हाला काही स्वस्त पण देऊ आम्ही. सो लागत असेल ते कमेंट करा. म्हणजे ते आता दिसायला नाही, ते सध्या ते बाजरी जे असेल ते वाढलेलं आहे त्यामुळं. आणि ते सगळं शेवटीला जे वावर आहे का ते पण आमचंच आहे. इथून क्लिअर नाही दिसणार ते. हा दिसतंय, ती गोणी दिसते का ते पण आमचं. तिथं पण डाळिंबाचा बगीचा आहे आमचा. म्हणजे शेततळ माझं चुलत काकायचं आहे. जे 3 बंगले दिसते ते पण काकाचे. आणि हे जे छोटंसं शेड दिसतंय ते आमच्या मोठ्या काकाचं आहे. ते पहिल्यांदा तिथंच राहत होते, आता त्यांनी नवीन घर केलं. त्याचा पण टूर देईन मी तुम्हाला. आता मी तुम्हाला ह्या वरच्या फ्लोअरच्या गॅलरीचा टूर करते, फक्त गॅलरी स्पेशल. तर इथं आम्ही म्हणजे इथं असं थोडं असं थीम वेगळी आहे. सो त्याच्या थीमच्या इकडच्या साईडने एक्झॅक्ट इकडच्या साईडने आम्ही तो झोका नसता राहत का तो लावणार आहे. अँड तिकडच्या साईडनी सगळे फ्लावर्स वगैरे म्हणजे असं कुंड्या लावणार आहे, काही वेलं एकदम असं भारी दिसण्यासाठी. अँड माझ्या बेडरूममध्ये इथं असणार आहे बेड, पुन्हा तिथं TV, इकडच्या साईडने कपाट राहणार आहे. सो माझी बेडरूम सगळ्यात भारी असणार आहे. मी पप्पाला आधीच सांगून ठेवलं होतं. आमचं घर म्हणजे ऑलमोस्ट रेडी नाही झालेलं, पण कमेंटमध्ये सांगा कसं आहे. पूर्ण रेडी झाल्यावर मी पुन्हा एकदा होम टूर इन डिटेलमध्ये जाईन. आता थोडीशी शॉर्ट दिला, पण त्याच्यानंतर मी इन डिटेलमध्ये जाईल. सो गाईज, मम्मीने मला आता खाली बोलवलं आहे की ते काम आहे. सो मी आता खाली चालली आहे. मम्मी म्हटलं तू वरती, तर मम्मी म्हणे तूच खाली, आता मला जावं लागेल. तुम्हाला हे दाखवलं नाही वाटतं, नंतर दाखव. मी आता खाली आलेली आहे. सो गाईस, मी आता घरी आलेली आहे आणि मला जेवण करायचं आहे. खूप भूक लागलेली आहे. आणलं 2 सांगितले होते ना, आज आणखी नाही का? नाही, अण्णा प्लीज, अण्णा प्लीज, अण्णा यार, अण्णा नाही आणलं. तिने एकच आणला. आण प्लीज, आण. तिला पैसे दिले होते, तिला म्हणलं 2 मुरमुऱ्याचा पुडा आण, ती एकच घेऊन आली. तर तिला म्हणलं प्लीज जा, ती नाही म्हणत होती. तर मी मला काय सांगत होते, मी सकाळी 8-8:30ला जेवण केलं, तर त्याच्यानंतर मी जेवणच नाही केलं, स्कूलमध्ये पण नाही केलं. सो मला आता खूप भूक लागली आहे. ती आनंद तेव्हा मी भाजी पोळी ते सगळं घेईल, म्हणजे खाईल. मला लय भूक लागलेली. वावरात पण टाईमच नाही पुरला मला. म्हणजे मम्मी तुझे केस लेच हे झाले, तर थोडीशी घे बघितलं. अँड आता घरी आले, जेवण करायचे, आणखी कपडे लावायचे राहिलेले, झाडून पण घ्यायचं राहिलेले. सो आपण आता जेवण करूया. सो ते मी फायनली हे बघा 100 रुपयाचा पुडा आणलेला.
सो मला खाण्यासाठी मेथीची भाजी, हे वाराचे शेंगा आणि हे लिंबू मिरचीचे की आईने केलं. आई म्हणे खाऊन मला सांग म्हणे कसं टेस्ट झालं. आणि ही पोळी. सो मला खूप भूक लागलेली, सो मी खाते आता. मेथीची भाजी छान झालेली, ही मम्मीने सकाळी बनवलेली होती. सो गाईज फायनली माझं जेवण झालेलं आहे. तर आपण याच ठिकाणी आपला ब्लॉग एंड करताय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव यू. टेक केअर.